नमस्कार मित्रांनो, टेकिला अँड अनबॉक्सिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत Xiaomiकडून येणाऱ्या ट्रिमरची अनबॉक्सिंग. हा ट्रिमर मी क्रोमा स्टोअरमधनं मागवला होता, ऑनलाईनच मागवला होता, कारण माझ्याकडे त्याचे गिफ्ट कार्ड होते. त्यामुळे तसं तर हा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर तुम्हाला स्वस्तमध्ये मिळेल. मी हा खूपच महाग खरेदी केलेला आहे. याची किंमत मला 1799 रुपयाला भेटलेली आहे. आणि हा आपण अनरॅप करून घेत आहोत. आणि हा असा एक बॉक्स आलेला आहे आपल्याला. आणि ह्या बॉक्सवर त्याचे फीचर्ससुद्धा दाखवलेले आहेत, तर तुम्ही ते वाचू शकता. बॉक्स खूप मोठा नाही आहे, छोटाच आहे. याचा अर्थ ट्रिमरची साईजसुद्धा खूप कॉम्पॅक्टच आहे. आणि हे वरचं सील आपण कट करून घेतलेलं आहे. हे रिफर्बिश प्रोडक्ट नाही आहे व कोणी वापरलेलं रिटर्न केलेलं प्रोडक्ट नाही आहे. आणि ह्या असा काही एक बॉक्स नाही, पुन्हा एक आणि हे वर काही त्याचे मॅन्युअल दिलेले आहेत. हे मॅन्युअल एक क्विक मॅन्युअल आहे आणि एक खूपच मोठं आहे. तर क्विक मॅन्युअलमधनं आपण बघून त्यातले अटॅचमेंट कसे जोडायचे आणि काढायचे हे शिकू शकतो. आणि हे दुसरं मॅन्युअल आहे, तर आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आपल्या मेन प्रोडक्टकडे येऊया. तर हा बॉक्स या पद्धतीने असा खोलून घेऊया. तर खोलल्यावर हे दोन्ही साईडला अटॅचमेंट भेटतात. त्या अटॅचमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अटॅचमेंट आहे. हा नोज ट्रिमर आहे, नाकातील केस कट करण्यासाठी. आणि हा बॉडी शेविंग ट्रिमर आहे, अटॅचमेंट आहे. तर हे बॉडीवरील आपल्या छातीवरील बगलेतली केस काढण्यासाठी आहे. तर हे ऑपरेट कशा प्रकारे होणार आहे आपण सर्व बघणार आहोत व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कृपया स्किप करून जाऊ नका. तर ह्याची क्वालिटी खूपच मस्त आहे. आणि हा एक प्रिसिजन टूल आहे, कारण की कोणाला धाडी कोरायची सवय असेल तर ते धाडी कोरताना आपण ह्या टूलचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे या केसाची लेंथ किती मोठी ठेवायची त्याची ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा टूल आहे. तर हे दोन टूल येतात, एक आपल्या ट्रिमरलाच असेल आणि ही आपला ट्रिमर चार्जिंग करण्यासाठी केबल. आणि ह्या आहे ब्रश, कारण की जेव्हा आपण ट्रिमिंग करून जेव्हा केस असतात ते ट्रिमर स्वच्छ करण्यासाठी ब्रश दिलेला आहे. आणि ही आपली चार्जिंग केबल आणि ही टाईप सीमध्ये आहे आणि ह्याची लेंथ 1 मीटर एवढी आहे, तर खूपच मोठी लेंथ आहे. त्याचबरोबर आपलं ट्रिमर ठेवण्यासाठी हा एक छोटासा पाऊच दिलेला आहे. पाऊचची क्वालिटी पण खूपच मस्त आहे. आणि हा आपला मेन ट्रिमर हा ब्लॅक कलरमध्ये आलेला आहे आपल्याला. तो ब्लॅक कलरमध्येच एकच कलर अवेलेबल आहे तसा. आणि ही त्याचा नॉब आहे, जेणेकरून आपण त्याची लेंथ ॲडजस्टमेंट करू शकतो. आपल्याला केसाची साईज काय ठेवायची आहे, केसाची साईज नेहमी मध्ये मोजली जाते, त्याची हाईट केसाची. तर हे ते ॲडजस्ट करू शकतो आपण. हा एक अटॅचमेंट आणि अजून एक अटॅचमेंट आपल्याला आलेलं आहे. आणि हा एक हे अटॅचमेंट ह्या प्रकारे काढतात आणि ह्या प्रकारे पुन्हा असं लावू शकतो आपण. तर इथे एक खाच दिलेली आहे. त्या खाचमध्ये एक आपल्याला आपले हे खाचमध्ये आपण आपला ट्रिमर चार्जिंग करण्यासाठी टाईप सी इथे जोडू शकतो. आणि मागं काहीतरी ब्रँडिंग केलेली आहे कंपनीने. त्याचबरोबर इथे स्टार्टचं बटन आहे. आणि हे आपण थोडंसं आपल्या हातावरची केस काढून बघूया, तर हे खूपच पटकन निघलेले आहेत आणि एकदम स्मूथ चालतो ट्रिमर. आपण केस कट केलेले ह्या प्रकारे साफ करू शकतो ब्रशच्या माध्यमातून. आणि आपण ते जर दुसऱ्या अटॅचमेंट लावून बघूया, हे या प्रकारे लावलं जातं. आणि त्यालाही आपण नॉबने त्याची साईज कमी जास्त करू शकतो. ऑलरेडी लावल्यावर तीची साईज खूपच जास्त आहे, पण तरी कोणाला केस कापण्यासाठी जर यूज करायचं असेल तर ते होऊ शकतं. तर आपण आता प्रत्येक अटॅचमेंट ह्याला जोडून बघूया. तर सर्वप्रथम आपण हे नोजचं अटॅचमेंट लावून घेऊया. ते मॅन्युअलमध्ये दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही ते लावू शकता. खूपच सोपं आहे लावणं. या पद्धतीने आतल्या आत तो ट्रिमर फिरत असतो आणि त्याच्या होलमध्ये आपले केस अडकले की ते कट करतात. तर ह्या प्रकारे मी माझ्या हातावरचा एक केस कट केला होता, तो कट झालेला आहे. पण हे कितपत काम करेल माहिती नाही.
आणि तुम्ही बघू शकता हे केस कट करत आहे. तसा नाकातील केस पटकन कट होऊ शकतो याने. हे माझ्या हातामध्ये एक केस होता, तो कट केलेला आहे मी. आणि आता आपण दुसरं अटॅचमेंट बघूया. ह्याला अटॅचमेंट काढताना सुद्धा सेम तीच पोझिशन. आधी वरच्या साईडून थोडंसं पुश करून काढणं, आणि हे लावायला खूप अटॅचमेंट अवघड होतं. त्यासाठी मला मॅन्युअलचीच गरज लागलेली. तर मी मॅन्युअलमध्ये बघून ते केलेलं आहे, कारण की ते खूप नाजूकसुद्धा आहे, कारण की तुटूही शकतो. क्वालिटी जरी गुड असली तरी ते प्लास्टिकचं आहे. त्या पद्धतीने तो लावून घेतलेला आहे. तुम्ही पण मॅन्युअलमध्ये बघूनच लावा. आणि या प्रकारे बॉडी शेविंग टूल आपण लावून घेऊन टेस्ट करत आहे. ते खूपच सुंदर प्रकारे हातावरचे केस एकदम स्मूथ काढलेले आहे. ते तुम्हाला दिसत असतील की माझा हात एकदम क्लिअर होत चाललेला आहे, हातावरचे केस निघत चाललेले आहे. आणि ह्या प्रकारे एका जागेवर बघा केस आता गोळा होते. ते बघा, या प्रकारे केसाचा गुच्छ पूर्ण एका जागेवर झालेला आहे. तर मी तो साफ करून देतो. चला, या प्रकारे आपण हा टूल स्वच्छ करून काढून घेऊ. आपण आता पुन्हा एकदा मी दाखवतो की ह्या टूल कसा लावतात. ते ही खास या खालच्या साईडला ठेवून वरनं थोडासा दाब द्यायचा, की या प्रकारे लगेच ॲडजस्ट होऊन जातो. काढताना सोपे मागणं ट्विस्ट करायचं. आणि आपण हा प्रिसिजन टूल लावून घेऊया. ते ह्यालाही लावण्याची सेम पद्धती. खाली खाच असते, त्यात गुंतवले की वरनं पुश केलं की ते बसून जातं. त्यानंतर आपण पुन्हा एकदा हातावरचे केस थोडेसे काढून बघूया. तर या प्रकारे निघतात. ते प्रिसिजन टूल आहे, त्यामुळे तुम्ही नाजूक कामासाठी यूज करू शकता. म्हणजे की ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त केस कट करायचे नाही आहेत, तुमची दाढी या मिशी ओठाच्या खाली तुम्हाला शेप द्यायचा असेल, त्या ठिकाणी तुम्ही ते यूज करू शकता. आणि आपण या प्रकारे आतसुद्धा केस काढून स्वच्छ करू शकतो. आता आपण या पाऊचमध्ये हे व्यवस्थित ठेवून बघूया की पाऊचमध्ये व्यवस्थित ट्रिमर बसतो की नाही. तर या प्रकारे पूर्णपणे पाऊचमध्ये ट्रिमर बसलेला आहे. चला, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.